एक प्रवचनातून, दुसऱ्या कथेतून, तिसऱ्या भाषणातून एकमेकांवर चिखलफेक करून राहिला. ऐकणाऱ्यांची बुद्धिभेद करत आहे. अगोदर ऐकलं ते खरं की नंतर ऐकलं ते खरं, श्रोत्यांना प्रश्न पडत आहे. आमच्या धर्माचे धर्मगुरू ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे ते धर्माविषयी बोलायला तयार नाही. त्यांनी कथा करणे हा व्यवसाय करून टाकला, कीर्तन करणे हा व्यवसाय करून टाकला. धंद्यात नुकसान होऊ नये म्हणून त्या विषयावर बोलतच नाही. विठ्ठला विठ्ठला आता हा जो विषय आहे हा वारकरी संप्रदायाची तुम्हाला जर विसंगत वाटत असेल तर तुम्हाला या पंथाचा अभ्यास नाही. धर्म संरक्षण हे पहिली पायरी आहे वारकरी पंथाची. धर्माचे पालन त्याचं पहिलं कार्य काय आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. व्यवहारात एखादं जळ काम जर आलं, जळ जीवाजळ, तर तुम्ही एकमेकांना म्हणताना कंबर बांधून कामाला लागले जरा. म्हणजे कसाला? कंबर बांधून. कीर्तनकारांनी कंबर त्याच्यासाठी बांधलेली असते. कासं घालून बळकट नाही आलं तर जोरात आवाज काढायचा. आपल्या देशात काही महत्वाचे कायदे आहे, लक्ष देऊन ऐका. ज्याचा आवाज मोठा त्याचं म्हणणं खरं, आणि डोकं नसलं तरी चालते, बहुमत पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपला आवाज कमी पडू द्यायचा नाही. त्याचं खोटं असल्यावर इतके बोंबलतात हे, आणि तुमचं खरं असल्यावर तुम्ही कशाला मागे सरता. महाराज सांगतात हे बांधली कंबर आता कास बांधून बळकट. जो पहिल्यांदाच कीर्तनात येतो ना त्याच्या डोक्यात येते की हे कंबर कशाला बांधत असतील गळ यायची. कंबर तर दुखत नाही काय? कंबर दुखत असेल काय की नाही तर धोतर गितर गळून पडू नये म्हणून बांधत असतील कुठले, तसा काहीतरी त्याच्यामध्ये असेल का? तसं नाही. कंबर इथे बांधण्याचं कारण मोठं कार्य आहे. कीर्तनकार जो आहे तो दोषांशी लढत असतो, पापाशी लढत असतो, अनिष्टाशी लढत असतो. जे कीर्तनात येऊन बसले त्यांच्या ठिकाणचं पाप त्याला नष्ट करायचं असते. म्हणून तर मध्ये मध्ये विठ्ठल 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 असते. हे मध्ये मध्ये जे विठ्ठल विठ्ठल आहे की नाही ते तुमच्यासाठी असते. काही काही एक विचारत होता म्हणे काय कीर्तन करणाऱ्याला याद नाही राहिली की ते म्हणतातच विठ्ठल विठ्ठल म्हणता का म्हणे. विठ्ठल 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 विठ्ठल
मध्ये विठ्ठल विठ्ठल हे कीर्तन करणाऱ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. तुमच्या पापाशी, तुमच्या काळाशी, तुमच्या दोषाशी तो लढत असतो आणि म्हणून कंबर बांधलेली असते. विठ्ठला विठ्ठला. संतांनी हे कार्य प्रतिकूल परिस्थितीत केलं. देशाच्या चारही दिशांना मोगलाई होती तेव्हा समर्थ रामदास आले. देशाच्या चारही दिशांना मोगलाई होती तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज आले. आणि तिथून 22 वर्षानं 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले. विश्वास ठेवा, जर छत्रपतींचं आगमन झालं नसतं तर समर्थाची युक्ती तुकोबाची भक्ती फळली नसते. फक्त तोंडात जोर असून फायदा नाही, दंडात जोर असला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी गावोगावला मारुतीरायांच्या स्थापना केल्या आणि बलाची उपासना करायला शिकवली. आमच्या धर्मातील जे तरुण आहे ते तरुण बलहीन होत चालले. एका पोळीच्या वर ते खात नाही, 1-1.5 पोळीच्या वर खात नाही. कंबर तोलत चालता. गुटकेच्या पुढ्या दिवसभरात 20 खाऊन घेता, तरी की त्या पुळीवर लिहिलेलं आहे खाणे हानिकारक आहे, हे डेंजर आहे. हे सर्व माहीत असूनही ते पेता. आणि असे जे मरतुकळे पोरं आहे त्याच्या भरोशावर धर्माचा प्रचार करणारे फिरून राहिले. विठ्ठला विठ्ठला. संप्रदायाच्या बाहेरचा विषय नाही आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायणे अवतार. कशासाठी अवतार घेतो देव माहित आहे काय? जब जब होई धर्म के बाळाई असुर अधमा अभिमानी. जब जब हो मारही असुर अधमोर जब जब होय धर्म की हानी. बाळही असुर अधमा अभिमानी. काय करतो देव? तब तब हरी हरी शरीरा. वेगवेगळे शरीर धारण करतो. एकदा वराह झाला. काय झाला? डुक्कर नाही बरं, ज्याचे दात जबल्याच्या बाहेर असतात त्याला वराह म्हणतात. जो घाण उपसत नाही त्याला वराह म्हणतात. बाकी हे गावातले गटारी उपसणारे सर्वच गावात असतात. कोण? ते गटारात उपसतात 24 तास. तो बुवा कसा चालतो आणि तो बुवा कसा बोलतो. रात्री काही कीर्तन बरोबर झालं तुझ्या सर्टिफिकेटची कुठे गरज आहे? ज्याला द्यायला पाहिजे त्यांनी दिले सर्टिफिकेट. ज्याचं घरात बी कुत्रा ऐकत नाही तो गावात सल्ले देतो. घरात कुत्रा ऐकत नाही तो कीर्तन कसं करावं सांगतो. नवलच आहे. कीर्तन असामान्य विषय आहे सज्जन. तुम्हाला माहित आहे कीर्तनकार कीर्तन करायला लागला की 25 वर्ष निघून गेल्यानंतर त्याला याच्यातलं थोडं थोडं येते. किती? आता 25 वर्ष झाले. आळंदी पंढरपुरातले गुरुजी आत्ता थोडीशी मान हलवता आमच्यासाठी की हा बरं आहे. किती वर्ष झाले? 25. उठ झोपेतून आणि कर कीर्तन. एवढं पोरगं आलं आमच्या गावाला कीर्तन करायला 8 वर्षाचं. टेबलावर उभं राहिलं. ते कीर्तनात सांगे बायको अशी पाहिजे. बायको म्हणजे काय आहे याला काय माहित आहे सांगा बरं. ते कढी आहे, आमटी आहे, फ्रीज मध्ये ठेवता की सज्जावर ठेवतात, कपाटात ठेवता की अजून काय करतात याला काय माहित आहे यातलं. म्हणून तुकोबाजी म्हटलं लेकुराच्या गोष्टी. अख्खा सप्ताह बायायचा आमच्या मलकापुरात.
कीर्तन करणाऱ्या बाय, मृदंग, टाळकरी आणि चहा वाटायला माणसं, म्हटलं थूक बे पैसे चहा वाटायला कोण? आम्ही गच्चीवर बसलो. माझं सौभाग्यवती म्हटलं तू कीर्तन शिकून घे, जर मला नाही बोलवलं कोणाचं, आपलं घर चाललं पाहिजे की नाही. म्हणजे यायच्या डोक्यात असा भरम आहे की कीर्तनावर कीर्तन करायचे घर चालतात. आणि कोविड मध्ये कोण पोचलं मग आम्हाला डोक्यातून काढून टाका ते. 7 वर्षाचा प्रल्हाद हिरण्यकश्यपून सांगतो माझं पोषण तू करत नाही, दुसरा आहे करणारा. कोण आहे करणारा? नाही बोलव सांग कीर्तनाला, तर ज्याला इतकं बोलता येते तो 2 घंटे जर डुगुरा ढोरायच्या बाजारात फिरला तो 2000 आणि किनी. ज्याला इतकं बोलता येते निवडणुकीत त्याला रोजचे 20-25 हजार देतील की नाही कोणी? काय विकाता माणसं. ऐका, नोव्हेंबर 2025 इंडिया टुडे घोडा विकला गेला 21 कोटी. किती कोटीचा? बैलजोडी विकली गेली पंढरपुरात 25 लाख. खिल्लारे अगदी जर्मन शेफर्ड सारख्या कुत्र्याच्या पिलाईच्याही किंमता 1.5 लाख आहे. कुत्र्याचं पिलू किती रुपयाचं? आणि माणसं हजार रुपयावर विकत होते नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या मलकापुरात. आणि विकास बी पाहिजे त्याले. घरात मीटर बंद, हीटर चालू, आणि बाहेर आला तुम्ही काही बी म्हणा पण 2014 पासून विकासच होत नाही आपल्या देशात. म्हणजे विकास बी पाहिजे. कंडक्टरला आयडी दाखवलं 1-1-1947 म्हणे ओ तू काय 75 वर्षाचा आहे काय? सर्व खोटच. एसटीच्या खाली उतरला की 2014 पासून विकास थांबला. जल कर्तव्याची जाणीव नाही त्याला अधिकाराची मागणी करता येत. काम न करता पगार भेटते का तुम्हाला? अबसेंट राहिले त्या दिवसचा पगार मिळतो काय? कर्तव्य नाही. आणि राहिली सायली कसं आमचे सरकार मायबाप पुरे करते. म्हटलं मुख्यमंत्री साहेब आमचं कीर्तन करायचे लय हाल सुरू आहे, एक लाडका कीर्तनकार योजना आणा. कोणती? आम्ही कुठले लाडके सर्वे टाकलेला आहे. लाडका कोण असतो माहित आहे? जो खोटी स्तुती करतो आणि चापलुसी करतो तो लाडका असतो. महात्मा विदुर महर्षी व्यासांजवळ गेले, नाराज. व्यास म्हणता काय झालं? विदुरजी म्हणतात धृतराष्ट्र दुर्योधन माझी उपेक्षा करतात, अपमान करतात. मी तर नेहमी त्यांना हिताचा सल्ला सांगतो म्हणून तर तसं करतात. ज्या दिवशी तू सत्य बोलणं सोडशील त्या दिवशी तू डोक्यावर घेऊन नाचतील ते. सत्य बोलणारा तेव्हाही आवडत नव्हता, आताही आवडत नाही आणि पुढेही कधीच आवडणार नाही. सांगू, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मनिहार उद्धवा जब तुझे सरकार, उद्धवा जब तुझे सरकार, उद्धवा जब तुझे
तुझ्या आंधळी बेबुधराजा. त्याला कॉन्फिडन्स आहे मी काहीच जरी केलं नाही तरी निवडणुकीत मी या सर्वांना विकत घेईल आणि निवडून येईल. त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा आपण वाढवला. विठ्ठला 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 राज सत्ताधाऱ्यांचा ओहोर आत्मविश्वास जेव्हा वाढतो आणि ते स्वैरपणानं वागू लागतात त्याच वेळेस अधर्माला सुरुवात होते. 5000 वर्षापूर्वी अशीच एक स्वैर सत्ता या जगाच्या पाठीवर होती आणि त्या सत्तेचं नाव कंस होतं. जगातील सर्व दृष्ट त्याने एकत्रित केले. जिकडे तिकडे अधर्म वाढला, अनाचार वाढला, सर्व ऋषी देव त्रस्त झाले आणि भगवंताची प्रार्थना करू लागले. विठ्ठला विठ्ठला प्रार्थना करू लागली. परमात्मा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. हे आता लय उशीर भगवंतानं सर्वांना आश्वासन दिलं की मी येईल धर्माच्या स्थापनेसाठी. विठ्ठला विठ्ठला मी धर्म स्थापनेसाठी येईल, दृष्टांचं निर्दालन करेल, धर्माची स्थापना करेल, सज्जनांचं रक्षण करेल आणि हा अवतार मी यमुनेच्या तीरावर घेईल. ज्यांना ज्यांना या अवताराचा आनंद उपभोगायचा असेल त्यांनी त्यांनी यमुनेच्या तीरावर या. ऋषी संत देव गंधर्व यक्ष सर्वांनी जन्म धरले, रूप पालटवले. कोणी गायीचे वस्त्र झाले, कोणी पाण्यातील मासे झाले, कोणी कीटक झाले, कोणी मोर झाले, पशु पक्ष्यांच्या रूपानं यमुनेच्या तीरावर. आणि जो परमात्मा आहे यमुनेच्या तीरावर हे सर्वच सर्व आले. विठ्ठला विठ्ठला यमुनेच्या तीरावर सर्वच त्या ठिकाणी आले आणि भगवंताच्या अवताराची वाट पाहू लागले, प्रार्थना करू लागले की परमात्मा या आता किती वाट पाहायला लावणार. विठ्ठला विठ्ठला भगवंतानं येण्याची तयारी केली. अगोदर योग मायेला बोलावलं, तिला उपदेश केला मी जाण्याच्या अगोदर तू भूतलावर निघून जा. योगमाया प्रगटली. भगवान शेषनागाला विनंती केली. शेषही अवतार घेण्यासाठी तयार झाले. मग हा अवतार घ्यायचा कुठे? हा मथुरेत आणि गोकुळात वृंदावनात 84 कोसाच्या परिक्षेत्रामध्ये हा अवतार घ्यायचा होता. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला असं वाटत असेल की हे श्रीकृष्ण जन्माची कथा आम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहीत जरी असली तरी आजच्या कीर्तनात 2 मिनिटं सांगा, 5 सांगा, नाही तर 7 मिनिटं सांगा, पण श्रीकृष्ण जन्माचं चरित्र सांगावंच लागते आजच्या कीर्तनात. विठ्ठला विठ्ठला त्याशिवाय हे जे कीर्तन आहे हे कीर्तन पूर्ण होत नाही. या कीर्तनात जन्म सांगावा लागतो आणि काल्याचा प्रसंग सांगावा लागतो. 2 गोष्टीशिवाय हे कीर्तन पूर्ण होत नाही. सर्व देव देवता आणि वाट पाहू लागले आणि त्याच काळामध्ये जो कंस होता त्या कंसाच्या बहिणीचा जो विवाह आहे तो करायचा होता. तो वर शोधत होता. पहा कशी गंमत आहे. कंस स्वतः दृष्ट होता, दुराचारी होता, पण जवाई कसा शोधत होता? त्याला जवाई सज्जन पाहिजे होता. आपल्या भाषेत सांगू का, म्हणजे साहेब दारू पिता पण साहेबांना जवाई कसा पाहिजे? त्याच्याच तोंडातून होती. विठ्ठला विठ्ठला म्हणजे जो चोर आहे त्या चोरालाही आपला जवाई चोर असावा असं वाटत नाही. तोही जवाई सज्जन पाहतो. आणि त्या काळात कंसाच्या भीतीनं सज्जनत्वाचं आचरण लोकांनी सोडलं होतं. बोटावर मोजण्या इतके अक्रूरजी होते, वसुदेव होते आणि नंद महाराज होते. बरं का, हे तिघचे तिघही गुरुबंधू होते. विठ्ठला विठ्ठला देव बाहुपुत्र वसुदेवाशी विवाह ठरला, मुहूर्त ठरला आणि विवाह कार्याला सुरुवात झाली. आता कंसाच्या बहिणीचं लग्न. ते कंसाच्या बहिणीचं लग्न म्हटल्यानंतर
किती 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 सोहळा असेल सांगा बरं. आता प्रजेचा पैसा आणि उडवायला काय लागते. मध्यंतरीच्या काळात लग्न सोपस्कर संस्कार संपले होते. एकाच दिवसात लग्न संपत होतं. प्रशांत महाराज स्टँडर्ड टाइम आणि संध्याकाळची तिथे फक्त चहाचे कप आणि प्लास्टिकचे गिलासच दिसत. मंडप बी मोडून टाकत असे लग्न होते. आता अजून सुरू झालं. एक दिवस हळदीचा, एक दिवस मेहंदीचा. आणि जिचं लग्न आहे ते उघडी फटक पडलेली इथून पासून तर इथपर्यंत. आणि मेहंदी काढणारे विधर्मी जे आहे यवन, त्या धर्मातील पोरं तिच्या मांडीवर मेहंदी काढायला. विठ्ठला विठ्ठला. मला माहित आहे तुम्हाला हे आवडणार नाही, पण जे तुम्हाला आवडलं पाहिजे तेच मी बोललं पाहिजे असा ठराव करून यायलाय का मी. विचारा बरं जाईन माझं कीर्तन ठेवलाय ते येईल. विठ्ठला विठ्ठला. डोळी पळवणं कुत्र्याचा स्वभाव आहे. दरवाजा बंद करून घराची काळजी घेणं घरधण्याचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. परत 3-3, 4-4 दिवस लग्न सुरू झाले. लग्न सोहळा पार पडला आणि लग्न नवरदेव नवरीच्या विदाईची वेळ आली. भारतीय संस्कृती फार सुंदर आहे. नवरी जायला लागली की तिच्या रथावर तिचा बाप बसायचा, मोठा भाऊ बसायचा, चुलता काका बसायचा. कुठपर्यंत? वेशीपर्यंत. वेशीच्या बाहेर नेईपर्यंत अशी आपली सुंदर संस्कृती होती. स्वतः कंस बसलेला आहे धुरेवर. नगराच्या बाहेर हा जो रथ आहे हा रथ आलेला आहे. आणि ते जे घोडे आहे त्या घोड्यांनी पाय वर करून किंचाळायला सुरुवात केलेली आहे. विजा कळकळू लागलेला आहे, वारा सुटलेला आहे, त्याच्यामध्ये अंधार दिसू लागलेला आहे. आणि या सर्व गोंधळात कंसाच्या कानावर आवाज ऐकू येऊ लागला. जिच्या विवाहाचा तुला इतका आनंद आहे, हिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा मृत्यू असेल. विठ्ठला विठ्ठला. कंसाची मती पालटले घेऊन या खळग मारा या धावला आणि हात तो धरिला वसुदेव. कंसा अरे हिच्यापासून भीती नाही, हिच्या मुलापासून आहे. हिचा 8वा पुत्र मी तुला आणून देईल. कंसाचं समाधान झालं. म्हटले ठीक आहे, पण नारद मध्येच बोलले म्हणे काय रे कंसा, नाही आणून दिला तर काय करशील तू. म्हणे हा साधू बाबा खरं बोलतो म्हणे. धरा रे पकडा बरं. तुरुंगात टाकले, बेड्या ठोकल्या आणि 7व्या कोठडीत नेऊन टाकले. आणि या सर्व प्रक्रियेत 7 वर्ष निघून गेले. 6 मुलं दगडाच्या शिळेवर आपटून मारले. 7वा गर्भयोग मायेनं वसुदेवांची दुसरी पत्नी जी आहे रोहिणी माता त्यांच्या गर्भात स्थापित केला गोकुळामध्ये. आता 8व्यांदा देवकी माता गर्भिणी राहिल्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दिसमास गर्भ वाढू लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9 एक दिवस वाढत आहे. चंद्रानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला होता. रोज बुधवार होता. तिथी अष्टमी होती आणि महिनाही 8वा होता, श्रावण महिना. संत नामदेवरायांनी म्हटलं दशरथे मारिला आणि तोची होता मास. श्रावण वद्य अष्टमी चंद्र रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. तुम्हाला माहित आहे हीच ज्याला जन्माष्टमी म्हणतात, हीच गोकुळ अष्टमी संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मतिथी आहे. विठ्ठला विठ्ठला. मध्यरात्री आणि वसुदेव देवकींच्या समोर चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. त्यांना उपदेश केला, जन्म झाल्यानंतर मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला आणि माझं नेई गोकुळाला. वसुदेवांनी तो जो बालक आहे प्रगट झाल्यानंतर बालकाच्या रूपानं परमात्माचे प्रगटले. टोपलीत घातला, उचलला, तुरुंगाचे दरवाजे तुटले, हातातल्या बेड्या गळून पडल्या, नगराच्या बाहेर आले. मुसळधार पाऊस सुटतो. यमुनेला महापूर आला होता. जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको. म्हटलं परत जाऊन तरी काय फायदा आहे, कंसाला मारून टाकेल. पाण्यात प्रवेश केला, गळ्यापर्यंत पाणी आलं, गळ्याच्या वर गेलं. यमुनाजी आहे भगवंताच्या दर्शनासाठी आणि आतुर होऊन उसळ्या मारत होतं पाणी. भगवान श्रीकृष्णाच्या चरण अंगुष्ठात
हाताचा स्पर्श यमुनेच्या जलाला झाला आणि ती ओसरली, पाऊल भिजेल इतकं पाणी झालं यमुनेत. परमपूज्य डोंगरेजी महाराज भागवत रहस्यात म्हणतात, तुम्ही देवाला डोक्यावर घ्या, भाऊ नदीतून वाट मिळेल. विठ्ठला 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 देव जाऊ दे देव. ज्यांच्या डोक्यावर भागवत ग्रंथ आहे, ज्यांच्या डोक्यावर भागवत आहे, लोक त्याचे पाय धुता की नाही. 5-5, 10-10 हजाराच्या साड्या आणि शालू नेसलेल्या बायका ज्या आहे त्या एवढ्या महाग साडीनं आणि ज्याच्या डोक्यावर भागवत आहे त्याचे पाय पुसतात. त्या ठिकाणी त्याला कसली किंमत तिला वाटत नाही. का? तर डोक्यावर काय आहे? भागवत आहे. ऐका, डोक्यावर भागवत घेतलं, गावात लोक पाय धुता, पूजा करता, पाया लागता, आणि डोक्यात घेतलं की कोऱ्या कोऱ्या नोटा ATM मधले पाकिटात भरून देता. विठ्ठला 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 पण जर जीवनात घेतलं, जर जीवनात घेतलं, जर हृदयात घेतलं, तर मग सात्वस्मेन परम प्रेम स्वरूप प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन हेच भागवताची फलश्रुती आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.